नमस्कार मित्रांनो, तुम्ही वायसीएममधून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनकरिता ऑनलाईन ॲडमिशन केले असता सेकंड इयर थर्ड इयरचा ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा, सब्जेक्ट सिलेक्शन कसे करायचे, स्टडी सेंटर चेंज करायचे असल्यास ते कसे करायचे, तसेच तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली असल्यास आपल्याला काय करावे लागेल या संबंधीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी पुढे जाण्याअगोदर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा। तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक क्लिनिक। ॲडमिशन फॉर्म भरण्याकरिता आपल्याला ycmu.digitaluniversity.ac ही वाली वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ॲडमिशन या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे ऑनलाईन ॲडमिशन 2021-22 क्लिक हिअर याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे। नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज येईल। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाकरिता ॲडमिशन घ्यायचे आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत वायसीएममधून कुठल्या प्रकारचा कोर्स केला नसेल त्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर युजर आयडी पासवर्ड टाकून आपल्याला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे। वायसीएममधून ॲडमिशन करायचे झाल्यास सर्व कोर्सची ऑनलाईन ॲडमिशन कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ चॅनलवर बनवलेला आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। नंतर बघायचं जुन्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्गात प्रवेश घेण्याकरिता, म्हणजे तुम्ही जुने विद्यार्थी किंवा तुमच्याजवळ वायसीएममधून एखादा कोर्स झालेला असेल तर तुमच्याजवळ वायसीएमचा 16 अंकी PRN नंबर अवेलेबल असेल तर आपल्याला मग या आय हॅव माय 16 डिजिट एनरोलमेंट नंबर या PRN नंबर याच्यावर क्लिक करायचा आहे आणि तो तुम्हाला तुमचा 16 आकडी PRN नंबर टाकून घ्यावायचा आहे। PRN नंबर टाकून प्रोसीड केल्यानंतर बघायचं तुमची फोटो येईल, तुमचं नाव येईल, त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्डमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे। डेट ऑफ बर्थमध्ये बघा अगोदर तुम्हाला वर्षाचे लास्टचे 2 डिजिट, त्यानंतर महिना आणि नंतर तुम्हाला मग तारीख टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा या प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। याच्यात तुमचं पूर्ण प्रोफाईल ऑलरेडी भरलेला आहे। त्यानंतर आपल्याला अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। नंतरच्या पेजमध्ये बघायचं FYBA म्हणजे आपलं फर्स्ट इयर पास झालेलं असून SYBA यात ATKT दाखवत आहे, म्हणजे आपले सेकंड इयरचे काही सब्जेक्ट बॅक राहिलेले आहेत। नंतर आपल्याला थर्ड इयरसाठी अप्लाय करायचं आहे। बघा लक्षात ठेवा, वायसीएममध्ये तुम्ही BA करत असल्यास तुम्हाला BA विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न हाच आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। इथं बघा TYBA म्हणजे थर्ड इयर BA ह्याच्यावर अप्लाय या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर बघायचं तुम्हाला जर तुमचं स्टडी सेंटर चेंज करायचं आहे, तुम्ही अगोदर एखाद्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन केलं परंतु तुम्हाला आता दुसऱ्या महाविद्यालयामधून एक्झाम द्यायची असल्यास मग तुम्ही चेंज कॉलेज या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तो कॉलेज इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला कॉलेज चेंज करायचं नसल्यास मग गो टू सेम कॉलेज या बटनावर क्लिक करायचं आहे। तर इथं बघा मीडियम ऑफ इंट्रक्शन म्हणजे तुमचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जो मीडियम होता तोच मीडियम तुम्हाला थर्ड इयरला पण राहील। तर बघा इथं आपला मराठी हा मीडियम सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा पेपर सिलेक्ट करते वेळी ग्रुप B आणि ग्रुप A असे 2 ग्रुप आहेत। तर ग्रुप B मध्ये बघा एकूण 8 विषय दिले आणि या 8 विषयामध्ये प्रत्येक विषयाला एकूण 6 पेपर दिलेले आहेत। तर तुम्हाला बघा जो सब्जेक्ट तुमचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर होता तोच सब्जेक्ट तुम्ही थर्ड इयरला सिलेक्ट करू शकता इथं। तर इथं बघा आपला इकॉनॉमिक्स हा सिलेक्ट नाही करू शकत, तसंच इंग्लिश स्पेशल हा पण आपण सिलेक्ट नाही करू शकत, हिंदी स्पेशल हा पण सिलेक्ट नाही करू शकत। तर आपला फर्स्ट इयरला हिस्ट्री सब्जेक्ट होता तर आपण हिस्ट्री सिलेक्ट करू शकतो, तसेच आपण मराठी सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो किंवा मग आपण सोशलॉजी हा सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो। जे आपले फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला सब्जेक्ट होते ते सब्जेक्ट आपल्या इथं सिलेक्ट करता येतील। त्यानंतर बघा ग्रुप A मध्ये बघा 2 ग्रुप आहेत, एक लँग्वेज ग्रुप आहे आणि दुसरा ग्रुप आहे मग तुमचा सोशल सायन्स ग्रुप। विषय सिलेक्ट करते वेळी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ग्रुप B किंवा ग्रुप A मधले सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता, दोन्ही ग्रुपमधले सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही। समजा तुम्ही ग्रुप B मधलं एखादा सब्जेक्ट सिलेक्ट केला, जसं आम्ही ग्रुप B मध्ये मराठी सब्जेक्ट सिलेक्ट केलं तर आपल्याला ग्रुप A मधलं मग कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करता येणार नाही, मग तुमचे हे 6 सब्जेक्ट फायनल इयरले राहणार। परंतु बघा ग्रुप A मध्ये बघा प्रत्येक विषयाचे 3-3 पेपर दिले आहेत, म्हणजे लँग्वेज ग्रुपमधून तुम्हाला एक विषय म्हणजे त्याचे 3 पेपर आणि सोशल सायन्स ग्रुप याच्यातला तुम्ही एक विषय सिलेक्ट केला म्हणजे 3 पेपर, असे 6 पेपर तुमचे फायनल इयरला असणार। तर बघा तुम्ही एकाच विषयामध्ये तुम्हाला फायनल इयर करायचे असल्यास तुम्ही मग ग्रुप B सिलेक्ट करू शकता, परंतु तुम्हाला 2 विषय पाहिजेत असल्यास मग तुम्हाला ग्रुप A मध्ये लँग्वेज ग्रुप सिलेक्ट करायचा आहे। तर लँग्वेज ग्रुपमध्ये आपण मराठी सिलेक्ट करू शकतो, मराठी सिलेक्ट केलं। त्यानंतर बघा सोशल सायन्स ग्रुपमध्ये मग आपण हिस्ट्री किंवा सोशलॉजी यापैकी एक सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो, तर आपण मग सोशलॉजी सिलेक्ट करू। तर मला बघा फायनल इयर 2 सब्जेक्टमध्ये करायचं आहे, मराठी आणि सोशलॉजी, त्यामुळे मी ग्रुप A सिलेक्ट करून मराठी आणि सोशलॉजी हे सब्जेक्ट सिलेक्ट केला। जर तुम्हाला एकाच ग्रुपमध्ये करायचं असल्यास ग्रुप B मध्ये सोशलॉजी सिलेक्ट करू शकता। विषयाचे सिलेक्शन झाल्यानंतर मग आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे
तर बघा इथं आपले मराठीचे 3 सब्जेक्ट आलेले आहेत आणि सोशियोलॉजीचे 3 सब्जेक्ट आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर तुमच्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, त्यासाठी आपल्याला येस करून घ्यायचं आहे. येस केल्यानंतर बघा कोणकोणते आपले डॉक्युमेंट जोडायला लागतील त्याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर बघा आपल्याला मग सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा समोरची प्रोसेस मग आपल्याला पेमेंट करून जे प्रोसेस करून घ्यायची आहे, तर समोरची प्रोसेस मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण विषय कसे सिलेक्ट करायचे याविषयीचीच माहिती बघितली. यानंतर बघा तुम्ही एखादा फॉर्म सबमिट केला आहे पण त्यामध्ये काही माहिती चुकीची भरली असल्यास तुम्हाला मग अप्लिकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर बघा हा इथं तुम्ही भरलेलं अप्लिकेशन दाखवून राहिलं. त्यानंतर इथं हा डिलीटचा पर्याय दिसेल, याच्यावर क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता आणि परत दुसरं अप्लिकेशन पण भरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही YCMU युनिव्हर्सिटीचा विषयाचे सिलेक्शन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. याच्या व्यतिरिक्त पुन्हा तुमच्या मनात काय प्रश्न आला तुम्ही कमेंट करून पण विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचा. तोपर्यंत नमस्कार.